नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या सीमाज आयडियाज या चॅनलमध्ये। बघा, या चॅनलवरती मी सुरुवातीला नऊवारी साडींचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत। मला मध्यंतरी जॉब लागल्या कारणामुळे मी ते व्हिडिओ बनवू शकले नाही आणि अपलोड करू शकले नाही। तरीसुद्धा मी आता पुन्हा नव्याने सुरुवात करण्याचे विचार केलेला आहे। त्यासाठी मी आता उलन रंगोली मॅटचे व्हिडिओ बनवून रोजच्या रोज तुमच्यासाठी मी अपलोड करणार आहे। बघा, हे जे उलन रंगोली मॅटचा व्हिडिओ जो आहे तो मी तुमच्यासाठी आज सर्वप्रथम घेऊन आलेली आहे। आपल्याला अशा नवनवीन ज्या उलन मॅट आहे त्या मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। त्यावरती डिझाईन कशी काढायची, हे सर्व साहित्य कुठे मिळणार, ते कशा पद्धतीने चिटकवायचं, ह्या ज्या सर्व जी माहिती आहे त्याची मी माहिती इथे तुम्हाला देणार आहे। या रांगोळीसाठी सर्वप्रथम आपल्याला जी लागणार आहे ती आहे उलन। मग हिला आपण बघा फरही म्हणू शकतात, फिदर्स वूल असंही म्हणू शकतात। ही जी अशी आहे मार्केटमध्ये अशा प्रकारे अवेलेबल असते। बघा, असे गोळे असतात, ती आपण व्यवस्थित काढून तिचे आपल्याला बंडल बनवायचे। अशा पद्धतीने गोल असे बंडल बनवून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून आपण ज्यावेळेस रांगोळी बनवू त्यावेळेस ती गुंता होणार नाही। बघा, हे असे विविध प्रकारचे कलर त्यामध्ये अवेलेबल आहेत। त्यानंतर आता आपली ही झाली वूल। त्यानंतर आपल्याला जे लागणार आहे ते म्हणजे रेक्झिन। बघा, रेक्झिनसुद्धा तुम्हाला अनेक कलरमध्ये मिळेल। इथे हे मी सफेद कलरचं रेक्झिन घेतलेलं आहे। त्याचप्रमाणे तुम्हाला मी अजून माझ्याकडे ब्लॅक आणि ग्रेमध्ये आहे ते पण दाखवते। बघा, ते पण रेक्झिन इथे उपलब्ध आहे। आपल्याला कोणत्याही प्रकारचं रेक्झिन अवेलेबल होऊ शकतं। आता आपण बरेच व्हिडिओ बघत असाल, बऱ्याच व्हिडिओमध्ये किंवा बऱ्याच ताई ज्या आहेत त्या रेक्झिनचा वापर करतात, किंवा आपली जी धान्याची गोणी असती त्या गोणीचाही वापर करतात, किंवा पिशव्या असतात कपड्यांच्या, त्या कपड्यांच्या पिशव्यांचाही वापर करतात। पण मी सुचवेल की रेक्झिनचा वापर करणे योग्य आहे। त्यानंतर आपल्याला लागणार आहे चॉक, पेन्सिल आणि सीझर। त्याचप्रमाणे आपल्याला जी डिझाईन काढायची आहे ती डिझाईन तुम्ही डायरेक्टही काढू शकता, किंवा हा ट्रेस पेपर आहे, याला बटर पेपरही म्हणतात। या ट्रेस पेपरद्वारे ही कार्बन जो आहे त्या कार्बनने छापून तुम्ही ती डिझाईन त्यावरती काढू शकताय। त्यानंतर चॉकने ती आपल्याला डिझाईन पूर्ण कवर करायची आहे। रेक्झिनवरची डिझाईन काढून झाल्यानंतर आपल्याला वूल चिटकवण्यासाठी लागणार आहे ग्लूगन। बघा, अशा पद्धतीने मी मार्केटमधनं ही ग्लूगन आणलेली आहे। कुठल्याही मार्केटमध्ये तुम्हाला ही ग्लूगन अवेलेबल होईल। माझ्याकडे ही 60 वॅटची ग्लूगन आहे, तर ही तुम्ही कुठल्याही वॅटची घेऊ शकता। सगळ्या ग्लूगनने आपलं काम होतं। काही म्हणतात की 20 वॅटने होत नाही, 40 वॅटने होत नाही, असं काहीही नाही। तर त्या सगळ्यांनी आपण हे काम करू शकतो आहे। त्यानंतर ही जी आहे ही ग्लू स्टिक आहे। मी ते पूर्ण पॅकेट आणलेलं आहे। पॅकेट आणलं की आपल्याला ते परवडतं। बघा, ही ग्लू स्टिक जी आहे ती अशी ग्लूगनमध्ये घालून आपण तिचा यूज करू शकतो आहे। तिथे आपल्याला चालू बंद होण्यासाठी ग्लूगनमध्ये एक बटनसुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे। मैत्रिणींनो, तुम्हाला जर हा व्यवसाय घरी सुरू करायचा असेल तर अगदी कमी पैशात तुम्ही हा व्यवसाय करू शकताय। त्यासाठी जे मटेरियल लागणार आहे ते जर तुम्हाला मार्केटमध्ये उपलब्ध झाले नाही तर ते मी तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकते। ते तुम्हाला मी कुरिअर करून देईल। स्क्रीनवर माझा व्हॉट्सॲप नंबर दिसतो आहे, त्यावरती तुम्ही मला मेसेज करा। त्यानंतर माझ्याकडे ज्या वेगवेगळ्या डिझाईन आहे त्याही मी कुरिअर करून तुम्हाला पाठवू शकते। बघा, मी तुम्हाला त्या डिझाईन दाखवते। 1.5 फूट म्हणजे 18 इंचाची डिझाईन मी बनवली आहे। ही जी आहे ही मोराची डिझाईन, ही 24 इंच म्हणजे 2 फुटाची। मग या डिझाईन मी कशा काढल्या आहे ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। बघा, इथे स्वस्तिकची छान डिझाईन काढलेली दाखवलेली आहे। ती कशा पद्धतीने बनवायची आहे तेही मी तुम्हाला
दाखवणार आहे. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून त्याच्या शेजारी असलेला बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला अजून नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळेल. धन्यवाद.